नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आपण आज मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहे। तर सगळ्यांना खूप आवडतं आणि बाहेर गेलं की सगळेजण खातात आवडीने। कांद्याच्या पातीचे भजे खूप छान लागतात बरं का, खायला चवदार लागतात। भरपूर अशी पात झाली आहे, याचे लय मोठे भजे होतील। मस्त हिरवीगार आणि कवळी लसलस आहे। तर चला मस्त भजे बनवू। तर आपण भरपूर अशी कांद्याची पात आणलेली आहे ना, आपल्याला चिरून घ्यायची। अगोदर त्याचे शेंडे खुडून घ्यायचे, करपलेले नाही तर एक अर्धा आहे त्याच्यामुळे खुडून घ्यायचा आणि मागचा देठ पण चांगला कापून घ्यायचा आहे हे असे। आणि आपल्याला पात चिरून घ्यायची नंतर। राम कसे लागतात भजे खायला? छान। आता ही बारीक चिरून घेऊ आणि नंतर स्वच्छ धुवून घेऊ। आपण अशी छोट्या छोट्या कांद्या सगळं पात कापून घेणार आहेत आणि पात अशी थोडी मोठी मोठी चिरली तरी चालेल। आपण भरपूर अशी पात चिरून घेतली। आपण भाजीसाठी कोथिंबीर चिरून घेतली आणि हिरवी मिरच्या पण चिरून घेऊ। हिरवी मिरची तुम्ही बारीक करून टाकली ना तरी पण चालेल। आपण भरपूर अशी मिरच्या पण चिरून घेतल्यात आणि इकडे आपण 2 पाण्याने स्वच्छ कांद्याची पात धुवून आणली। याच्यामध्ये टाकून घेऊ ओवा, जिरे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चिरून घेतलेल्या मिरच्या, चिरून घेतलेली कोथिंबीर, ते सगळं मिक्स करून घेऊ अगोदर। आता याच्यामध्ये टाकून घेऊ बेसन पीठ। तुमच्याकडे जर थोडंसं तांदळाचं पीठ असेल ना तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। आपण नुसतं बेसन पीठ वापरतोय। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, असलं तर वापरा, छान लागतात भजे। आपण सगळं असं एकजीव करून घेऊ अगोदर। कांद्याच्या पातीला पाणी असतं, जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी घ्यायचं नाही लगेच। आणि त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेतलेलं आहे ना, त्याने पण पाणी सुटतं लवकर। थोडंसं पाणी घेऊ आता आणि सगळं पीठ मिक्स करून घेऊ। असं पाणी थोडं थोडं घ्यायचं, एकदाच पाणी टाकायचं नाही जास्त। आता तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात तेल नाही राहणार आपल्या भज्यामध्ये आणि भज्या आपल्या असे एकदम कुरकुरीत होतील। आपलं सगळं पीठ छान असं मिक्स झालंय। आपण याच्यामध्ये टाकू आता सोडा। हा खाण्याचा सोडा आहे। सोडा पण चांगला मिक्स करून घ्यायचा। 5 मिनिटं आपण असंच पीठ आता भिजायला ठेवू, तोपर्यंत चूल पेटवून घेऊ। छान असं आपलं पीठ खलून झालंय। चूल पेटवून घेतली, कढई ठेवून घेऊ आणि तेल टाकू कढईमध्ये। तेल गरम झालंय, चौकोन असे भजे सोडून घ्यायचे। मस्त दिसतंय ना? खूपच छान। आणि भाग्यश्री, भजे तळताच आपल्या भाज्याचा सुगंध एकदम छानच बरं का। हो, छान आलाय। अजिबात तेल वडीत नाही तर असे मस्त खरपूस तळून घ्यायचे। काढून घेऊ।
मंडळी कसे आहेत भजे? मंडळी रामचं, तनूचं, रोहितचं सगळ्यांचं गरमागरम भजे खाण्याचं काम चालू आहे. काय करता मंडळी हॉटेलमधल्या भज्यांना असे घरच्या घरी इतके काही सुंदर भजे होतात ना आणि शुद्ध तेलामध्ये. तर असे भजे तुम्ही नक्की बनवत जा. भाग्यश्री पण रामला आणि तनूला आणि त्यांना लईच भजे आवडले बरं का. हो. मिरच्यांमध्ये मीठ टाकून घेऊ. गरम असताना मस्त मिरच्याला मीठ लागतं बरं का मग. छान मुरतं मग मिरच्यांमध्ये. तर चला मंडळी, आता आपण आपल्या भज्याची चव घेऊ. कशी झाली भजी? आई तुला घेतलं ना? हा घेतलं ना. भाग्यश्री तुला नाही खायची? घेते ना मी पण. भाग्यश्रीला खायची आहे गरमागरम. मी काय विचारलं, आम्हाला सगळ्यांना दिली आणि तू घेतलीस नाही. नाही घेतले मी पण. काय राम? तू काय तुला नाही खायचं? नाही खायचं नको. कशी झाली भजी मग? एक नंबर भाजी. एकदम छान. आई छान झाली ना? भाऊ कसे झाले हो? मस्त झाली भाजी. मस्त झाले. तेलच नाही राहिलं त्याच्यात. नाही देत ते तुझ्या तेल नाही राहिलं भाज्यामध्ये. नाही नाही मस्त झालेले इथं. लय भारी भजी झाली. मला तर खूपच आवडले. आई तुला आवडले का? मला लय आवडली. पहिल्यांदा खाल्ली अशी भाजी एक नंबर. मस्त ताजी ताजी कांद्याची पात आणि गरम गरम भजे. खूप छान लागते तर. लय छान लागले. लय रामला दिसली भेंडकुळी, ते भेंडकुळी दाखवतोय. दिली ती भेंडी. राम काय बिंडकी? दर हा कुठ करते. खा. भाऊ हॉटेलमध्ये खाल्ले का अशी कधी भजे? मी अजून नाही खाल्ले हो, पहिल्यांदा खाल्ली. मस्त झाले ना? आणि काय वाटतं, अजिबात तेलकट नाही झाली? नाही नाही छान. खा बाई. खा छान. सगळ्यांना आवडले ना भजे? मस्त झाले तर चला तुम्ही पण असे मस्त भजे बनवा. कमेंटमध्ये कळवा कसे झाले ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.